मला ह्यामध्ये माइंडसेट टेक्निक्स बद्दल विचारायचं आहे काहीतरी. काय असतील माइंडसेट टेक्निक्स? माइंडसेट टेक्निक म्हणजे सगळ्यात आधी आपण आत्ता जसं बोललो की थायरॉईड हा सेल्फ एक्सप्रेशनचा भाग आहे किंवा सेल्फ एक्सप्रेशन जे आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ लव करणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर प्रेम करा. प्रेम नाही तर ॲटलिस्ट स्वतःचा रिस्पेक्ट करा. सेल्फ क्रिटिक्समध्ये नाही गेलो आपण आणि फक्त आपण जर स्वतःचा रिस्पेक्ट जरी केला ना तरी मी म्हणेन आपण आपल्या प्रेमात पडू शकतो. अगदी खरं आहे. आपण आपल्यावर प्रेम का नाही करत? कारण आपण सतत आपल्याला स्वतःकडे एक क्रिटिकल नजरेतनं दृष्टिकोनातनं बघत असतो. मी अशी आहे, मला हे जमत नाही, मला करता येत नाही, माझ्याकडनं होत नाही. किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण स्वतःला बसवायचा Prove प्रयत्न करायला करतो. कधी नाही, कधी कधी समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल खूप चांगला विचार करतो, बट तू तुझ्या पद्धतीने म्हणते की नाही माझ्यात हे नाहीये, मी नाही करू शकत. ह्या अशा गोष्टी बऱ्याच वेळेला घडतात किंवा आपण बघतो. आणि अशा वेळेला अजून एक मला इथे नक्कीच ऍड करायसाठी की लोकांकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांनी मला चांगलं म्हणावं, माझ्यावर प्रेम करावं. पण तुमचं स्वतःवरच प्रेम नाहीये तर जग तुमच्यावर नाही प्रेम करू शकणार आहे. 100% सेल्फ लव्ह फार इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल इथे देते. आपण जेव्हा मॉलमध्ये जातो आणि नवीन ड्रेस घेऊन आपण जेव्हा ट्रायल रूममध्ये जातो, बऱ्याच वेळेला बायकांच्या बाबतीत असं होतं, ट्रायल रूममध्ये गेल्यावर ते चारही आरसे लावलेले असतात, बरोबर? किती वेळेला आपण त्या ड्रेसकडे बघतो? जास्त वेळेला आपण बघतो माझं पोट इथून बाहेर आलंय, माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आलंय, माझे केस कसे दिसतात, आणि त्या ड्रेसवरती आपलं फक्त 20% लक्ष असतं आणि त्या पूर्ण शरीराकडे मी दिसतेय कशी, माझं काय आहे, माझं बॉडी कशी आहे, सो आपण परत काय वाईट आहे, एक्झॅक्टली काय वाईट आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं. हे आपण जर कमी केलं आणि थोडंसं स्वतःवर प्रेम करायला लागलो, स्वतःतल्या चांगल्या गोष्टींना ओळखायला लागलो आणि त्याचा रिस्पेक्ट जर आपण स्वतः करायला लागलो ना, समोरचाची दृष्टिकोन ही आपल्या दृष्टिकोनावरती खूप अवलंबून असते. समोरचा माणूस तुम्हाला कसा बघतो ह्याच्यावर खूप. तर सेल्फ लव्ह जेव्हा तुम्ही डेव्हलप करता ते ॲटोमॅटिकली तुमच्या सवयींवर परिणाम होतो त्याचा. बरोबर आहे. कारण मग तुमच्यामध्ये डिसिप्लिन येतो. जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह घेता किंवा स्वतःवर प्रेम करता, तुम्ही तुमच्या गोष्टींना तिथे प्राधान्य देता. मग तुमचा तो व्यायामाचा वेळ असेल, मग तुमच्या खाण्यापिण्यातले बदल असतील, तुमचा डाएट फॉलो असेल, त्याच्यामध्ये तुमच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट असेल, तुमच्या डॉक्टरांशी तुमचं बोलणं असेल, तिथे सगळीकडे जेव्हा सेल्फ लव्ह तुम्ही 80% देता ना, हे सगळं रिदमिक वेनी जातं. आणि आपण जसं मगाशी म्हटलं की थायरॉइड कसं होतं, तो रिव्हर्स पण एका रिदमिक वेनी होतं ना. फक्त डाएट करून उपयोग नाही, फक्त एक्सरसाइज करून उपयोग नाही, फक्त ध्यानही करून उपयोग नाही. सो सगळ्या गोष्टी ह्या रिदमिक वेनी व्हायला पाहिजे. पण ह्याची रिदम कोण बनवतं? तर तो तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स, तुमचं स्वतःवरचं प्रेम आणि तुमचा रिस्पेक्ट तुमच्या स्वतःसाठीचा. परफेक्ट. सो तुम्ही तुमच्याकडे कसं बघताय, तर सेल्फ लव्ह टेक्निक्स डेफिनेटली करायला पाहिजेत. मग त्यामध्ये काय येऊ शकतं, तर सगळ्यात आधी माझ्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज काय, काय गरजेचं आहे मला करणं. मला नोकरी करणं गरजेचं आहे का? हो. पण मग मी नोकरीच्या ठिकाणी नोकरी करून सुद्धा शनिवार रविवार स्वतःसाठी काही करू शकते का? बरं. दिवसभर स्वयंपाक करणं गरजेचं आहे का? हो. मला स्वयंपाक करायचा आहे, पण मग दिवसभर स्वयंपाक केल्यावर संध्याकाळी थोड्या वेळ मी एक अर्धा तास वॉकला जाऊ शकते का? हे आपण ठरवायचं आहे. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. आणि ही प्रायोरिटी जेव्हा आपण आपल्या स्वतःला देतो, बायका बरेच वेळेला पार्लरमध्ये जायला सुद्धा वेळ नाही म्हणतात. अगदी. का नाही? महिन्याभरातला तुमच्याकडे तास नाहीये. मग विचार केला पाहिजे की तुम्ही तुमचा वेळ कुठे घालवताय, मग कुठल्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहात, कुठे ओव्हर चिडचिड करण्यात आणि दुसऱ्यांना दोष देण्यात काहीच काहीच point अर्थ नाहीये. की मला लोक वेळ देत नाहीये, तुम्हीच स्वतःला प्रायोरिटाईज करत नाहीये. तुम्ही जर म्हणालात की हा माझा वेळ आहे, यावेळेला मी एक्सरसाइजच करणार आहे, यावेळेला मी स्वयंपाकच करणार आहे, यावेळेला मी माझं कामच करणार आहे, आपणच लोकांना अवेलेबल आहोत, कधीही आम्ही तिथं आहोत हे जर दिलं तर लोकही तुम्हाला तुमचा वेळ देणारच स्वतःच्या नाही आयुष्याची घडी स्वतःच घालणं करायला गरजेचं आहे. तुमच्या लाईफस्टाईलचं जर रिदम तुम्हाला बसवायचं असेल, डाएट असेल, एक्सरसाइज असेल, कुठलीही गोष्ट असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल स्वतःवर प्रेम करायला शिका आणि दुसरं म्हणजे स्वतःला प्रायोरिटाईज करायला शिका. त्याच्यानंतर येतं मगाशी मी तुला म्हटलं की थ्रोट चक्र, सेल्फ एक्सप्रेशन. एक्सप्रेस व्हा.
कसं करू शकता? प्रत्येकाकडे समजूतदार जोडीदार असतोच असं नाही, मैत्रीण असतेच असं नाही, किंवा प्रत्येकाकडे एक हक्काची व्यक्ती असते असं नाही, ऐकणारा असतोच असं. ऐकणारा कान असतोच असं नाही. मग अशा वेळेला तुम्ही जर्नलिंग करा, डायरी लिहा. तुमचे विचार, तुमच्या इमोशन्स भले निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील, ग्रॅटिट्यूड असेल किंवा रिग्रेट असेल, हे लिहून काढा. तुम्ही जेव्हा ते लिहून काढता ते शब्द तुमचे एक्सप्रेस होतात पानावर, पण तुमच्या मनातलं ते ओझं निघून जातं. ज्या लोकांना लिखाण आवडत नाही अशा लोकांनी सुद्धा, आज आपण टेक्नोसेव्ही आहोत, मोबाईलवर रेकॉर्ड करा, नंतर ते रेकॉर्डिंग डिलीट करा. बोला, सांगा. यू कॅन एक्सप्रेस इट. बिईंग अ डान्स मुवमेंट थेरपिस्ट, मी बरेच वेळेला असं बघते, माझ्याबरोबर ज्यांना नृत्य आवडतं, बरोबर, बरेच वेळेला जर आपल्याला लो फील होत असेल, ठीक आहे, अशा वेळेला जर एखाद्याला ज्याला नाच आवडतो किंवा करता येतो असं मी म्हणत नाही आहे, ज्याला आवडतो अशा व्यक्तीने जर एखाद्या त्याच्या भावनाशी निगडीत एखाद्या गाण्यावर बेडरूममध्ये नाच जरी केला, स्वतःला मुवमेंट थ्रू एक्सप्रेस जरी केलं, स्टील दॅट पर्सन फील गुड. एकदम छान भावना येते, आपला विचार बदलता येतो, आपले मूड्स बदलता येतात. इट्स ऑल अबाउट यू, की तुम्ही कसं एक्सप्रेस करताय. बरेचसे आर्टिस्ट जे पेंटिंग मोठे मोठे आहेत ते त्यांचे एक्सप्रेशन्सच असतात ना ते. ऍक्च्युली, आणि ते जेवढ्या मनापासून व्यक्त करतील तेवढे आपल्याला ते फील होतात, आपल्यापर्यंत ते पोहोचतात. आणि खूप छान हे एक टेक्निक जे सांगितलं, की ठीक आहे, पार्टनरशी बोला, मैत्रिणीशी बोला, कोणाशी तरी बोला, पण सगळ्यात जास्त आपण कोणाला एक्सप्रेस करू शकतो आपल्या भावना, तर आपण स्वतःलाच एक्सप्रेस करू शकतो. कारण मला कोणाबद्दल किती प्रेम आहे, मला कोणाबद्दल किती राग आहे, हे मी कोणाला बोलून नाही सांगू शकत, की मला एवढा राग आहे, किंवा ते मेजर नाही करू शकत, पण मी फील करू शकते. आणि तेच आपल्याला कुठं ना कुठेतरी या पद्धतीने एक्सप्रेस करता आलं तर डेफिनेटली ते वर्क होणार आहे. लेट गोच्या टेक्निक सुद्धा तुम्ही वापरू शकता, जसं की लेटिंग गो म्हणजे सोडून द्यायचं. हे इतकं इम्पॉर्टंट आहे ना, इतकं इम्पॉर्टंट आहे. आजचा हा एपिसोड सगळ्या बायकांना वाटणार आहे माझ्यासाठी ते, की माझ्याच भावना व्यक्त होतात. माझ्याच बाबतीत घडलं. हे जे विचार आहेत ना, की हे माझ्याच बाबतीत घडलं, माझ्याच साडीला ती खराब म्हणाली, मलाच ती वाईट बोलली, अगदी अगदी अगदी. गोष्टी सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही गोष्टी सोडून देत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यातनं बाहेर येत नाही, आणि हे समोरच्यासाठी नाही, स्वतःसाठी. जेव्हा तुम्ही माफ करता किंवा सोडून देता किंवा पुढे निघून येता, मूव्ह ऑन होता, त्यावेळेला ॲक्च्युली तुमच्या बॉडीचं हिलिंग सुरू होतं. कारण कधीही तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये असता, जेव्हा तुमचं कॉर्टिसॉल लेवल्स जास्त असतात, तुमचं शरीर रिपेअर होणारच नाही, हिलिंग सुरूच होणार नाही, ते डॅमेज होत जाणार. आणि मग लेट गो नाही केलं, त्याच्यात जर तुम्ही ओव्हर थिंकिंगमध्ये असाल, त्याच्यात जर तुम्ही कुठेतरी ग्रजेस असतील, गिल्ट असेल, अगदी स्वतः बाबतीतलं सुद्धा गिल्ट असेल, तर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार. मग तुमची झोप डिस्टर्ब होणार, शारीरिक सुद्धा. मग ते परत रिदम आलं, कारण मग तुम्ही खाणं पिणं तुमचं डिस्टर्ब होणार, डाएट फॉलो नाही होणार, तुम्ही एक्सरसाइज नाही करणार, झोप नाही होणार, स्किन केअर रुटीन फॉलो नाही करणार, स्वतःला प्रायोरिटाईज नाही करणार, परत तुम्ही लाईफस्टाईल. आणि त्या निगेटिव्हिटीमध्ये असाल तर तुमचं बीपी वाढणार आहे, तुमची शुगर वाढणार आहे, तुमचं थायरॉइड वाढणार आहे. हे तर इम्पॅक्ट होतात, शारीरिक मानसिक दोन्ही तुम्ही डॅमेज करत आहात. आर्थिक ते सगळं त्याच्यावर. हे जे विशियस सर्कल आहे ना, त्यातनं बाहेर पडण्यासाठी लेट गो, सोडून द्या. मग त्याच्याही काही तुम्ही गोष्टी करू शकता लेट गो करण्याच्या. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग मनात आहे, एखाद्याने तुम्हाला खूप त्रास दिला, त्याच्याबद्दलच्या भावना ज्या आहेत एका कागदावर लिहा, नंतर त्या अक्षरशः फाडून टाकून द्या. यू कॅन फील. केल्याने काहीच फरक पडणार नाही, करून बघा एकदा, माझं फक्त म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्या सगळ्या अँगर आहे, तो ज्या सगळ्या भावना आहेत त्या व्यक्तीला एक्सप्रेस केल्या, त्याला जाऊन बोलण्याची गरज नाही आहे, तुम्ही फक्त लिहून काढा आणि नंतर फाडून द्या. त्या पद्धतीने तुम्ही लेट गो करू शकता. आपण जे म्हणतो ना, 10 मिनटं मेडिटेशन करताना डोळे मिटून मला बरेच जण विचारतात, गायत्री काय विचार करायचा? म्हणलं काय विचार करायचा नाही, हेच तर विचार करायचे की आपल्या मनात कोणाबद्दल राग आहे का, आपण कोणाबद्दल काही निगेटिव्ह थिंकिंग करतोय का,
कोणाबद्दल आपण विचार करताना काही वेगळ्या पद्धतीने विचार करतोय का, आणि तिथेच ते सोडून देणं, त्या मेडिटेशनच्या प्रोसेसमध्येच ते सोडून देणंही तेवढंच गरजेचं आहे.